जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज आपण आलो आहे वेलंकणी शाळेच्या इथे. एरिया पाहून घ्या. एरियाचीच आपण आलो आहे. वेलंकणीचा घाण कचरा किती आहे बघा. नाही गटार बघा, ड्रेनेज लाईन सोडले बघा याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. खंडाचं पाणी सोडलेलं आहे सगळं. आणि गटार बघा. आरोग्य विभाग, महानगरपालिका वसई विरार, महानगरपालिका जुचंद्र, आरोग्य विभाग जरा इथे लक्ष ठेवा. वासाने सगळं आरोग्य धोका आहे. गटार बघा, मोठी गटार आहे. पाहू शकता तुम्ही किती पर्यंत पसरलेला गटार आहे बघा. थोडं मोठा कुठं गटार ठेवलेला आहे. पाहू शकता तुम्ही तिथे वस्ती आहे, इथे बिल्डिंग आहे. राजकारण कोणी करू नका, सांगतोय. राजकारण करू नका सगळं. पाहू शकता हे बस अशा ठेवल्या की त्याच्यामुळे गटार दाखवणं मुश्किल होत आहे. दाखवतो तुम्हाला मी गटार. आणि हे बघा, हे गटारावर काय चाललंय पाहू शकता. गटारावर अशा प्रकारे हॉटेल काढलेलं आहे. पहा तुम्ही हे गटार पहा. इतकं मोठं गटार लांबच्या लांब बघा. पाहू शकता हे सगळं मोठं गटार आहे आणि त्याच्यावर हॉटेल काढलेलं आहे बघा. काका, हे गटारावर हॉटेल काढलंय तुम्ही. गटारावर हॉटेल काढलंय. मग घाण, मच्छर, माश्या जेवणावर. पाहू शकता तुम्ही गटारावर हॉटेल काढलेलं आहे. हे कुठल्या पद्धतीचं काम चाललंय पहा तुम्ही. पहा. आणि महानगरपालिका जुचंद्र, आरोग्य विभाग, तसेच महानगरपालिका वसई विरार शहर आरोग्य विभागाने लक्ष द्यायचे. आणि जे इंजिनियर आहेत त्यांना विनंती आहे की याच्यावर द्या. आणि महानगरपालिका जुचंद्र विनंती आहे की ते कारवाई करू नका. गटारावर जर असं हॉटेल काढलं असेल किती रोगराई पसरेल लोकांना, लक्षात घ्या. उघडा गटार आहे, उघडं ड्रेनेज लाईन आहे. बघा मच्छर बघा, मच्छर बघा किती झाले. आणि घाण घाण सगळं. आणि अशी त्या घाणेरड्या वातावरणामध्ये अशा किती आहेत बिल्डिंग वगैरे. माणसाने किती सांगितलं की माझ्या जेवणावर माशा बसत नाही, तर माशाला थोडी माहिती आहे की त्या माणसाचं जेवण आहे ते बसणारच आणि या घाणीच्या ह्याच्यातून बसणारच. तर पाहू शकता. आणि आता काय लावायला देऊ नका, फूड बीड खाण्याचे पदार्थ वगैरे. विनंती आहे काय लावायला देऊ नका. पावसापाण्याचे दिवस आहेत आणि आरोग्य विभागाने ते लक्ष दिलं पाहिजे. तुझ्या लोकांना जुलाब आणि उलट्या व्हायला लागल्या तर कोण जिम्मेदार. काय ते फूड बीड लावायला देऊ नका. जोपर्यंत गटार होत नाही तोपर्यंत काहीच तिथे धंदे करायला देऊ नका. कसलंच काही करायला देऊ नका. माझी महानगरपालिका जुचंद्र विनंती.